नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी आशीची बदल घडवेल। भालेकर हायस्कूल अण्णाभाऊ साठे पुतळ्यालगत पोस्ट ऑफिस समोरच्या रस्त्याला 100 वर्षपूर्वीची मोठी झाडे आज महानगरपालिकेनं नेस्तनाबूत केली। रस्त्याच्या अतिशय कडेला असलेली ही झाडे महानगरपालिकेनं कशासाठी तोडली हे समजायला मार्ग नाही। जवळपास या रस्त्याची पुढे 80 झाडे तोडण्याच्या मार्गावर आहेत। सुप्रीम कोर्टाने एकही झाड तोडण्यात येऊ नये असे आदेश दिलेले असताना महापालिका कुणालाही जुमानायला तयार नाही। झाडे कशासाठी तोडली तर बांधकाम विभागानं शिफारस केली म्हणून तोडली असे उद्यान विभाग सांगते। उद्यान विभागानं शहानिशा केली नाही का? बांधकाम विभागानं कोणत्या कामासाठी ही झाडे तोडण्याची शिफारस केली? ती लहान झाडे होती का मोठी झाली होती? एक झाड मोठे होण्यासाठी जवळपास 70 ते 80 वर्षाचा कालावधी लागतो आणि इतका काळपर्यंत त्या झाडाने या शहराला प्राणवायू दिलेला आहे। आज त्या झाडांचाच महानगरपालिकेनं प्राण घेतलेला आहे, जीव घेतलेला आहे। 5-6 पिढ्या ज्या झाडांनी आपल्याला प्राणवायू दिला ते झाड अतिशय निर्दयपणे महानगरपालिकेनं कुऱ्हाडीचे घाव घालून तोडले आहे, त्याचा खून केला आहे। हे अतिशय वेदनादायी आहे। नाशिककरांसाठी ही धोक्याची सूचना आहे। पुढच्या पिढीला हे अतिशय त्रासदायक होणार आहे। आज असलेला 40चे तापमान पुढच्या वेळेस किती असेल हे सांगता येत नाही। निसर्गाशी चाललेलं हे खेळणं अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही। किंबहुना ही झाडं तोडणे हे फक्त ठेकेदारांसाठी आणि अधिकाऱ्यांच्या टक्केवारीसाठी चाललेले आहे असे आमचे मत आहे। विज्ञान युगामध्ये ही झाडे वाचवता येणे शक्य होतं व ही वाचवून रस्ता रुंदीकरण किंवा इतर कामे सुद्धा करता येतात हे आता सिद्ध झालेले आहे आणि त्याप्रमाणे परदेशात व अनेक शहरात अशा पद्धतीने कामे होतात। पण नाशिक शहरात याच्या उलट मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल चालू असून संपूर्ण गाव शहर हे खड्ड्यात टाकण्याचं काम विकासाच्या नावावर अधिकारी करीत आहे। प्रशासकीय कारकिर्दीत घेतलेले ठेकेदारांसाठीचे निर्णय हे शहरासाठी व शहराच्या विकासासाठी अतिशय चुकीची आहे। आज खरे तर लोकप्रतिनिधींनी हे थांबवायला हवे। महापौर उपमहापौर यांनी यांना ताबडतोब थांबवणे गरजेचे आहे। तथापि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मर्जीच्या विरुद्ध लोकप्रतिनिधी बोलत नाहीत ही अतिशय खेदाची गोष्ट आहे। माझ्या शहरात आज हुकुमशाही पद्धतीने ठेकेदारांना व टक्केवारीसाठी काम चाललेलं आहे आणि शहराचा विकासाच्या नावावर शहर ओसाड वाळवंट करून भकास करण्याचा कार्यक्रम प्रशासन करीत आहे। याचा आम्ही नाशिककर धिक्कार करतो आहे, निषेध करतो आहे। ताबडतोबीने हे प्रकार थांबवावेत व या शहराचा प्राणवायू हिरावून घेऊ नये अशी मागणी करीत आहोत। कधी नोटीस काढायची, हिअरिंग घ्यायची आणि निकाली काढायची हा जो जुमला महापालिकेनं चालवलेला आहे आणि कायद्यात बसवण्याचा प्रयत्न करीत आहेत, खरं तर हेच कायद्याचे उल्लंघन आहे आणि म्हणून आम्ही महानगरपालिकेचा निषेध करीत आहोत, धिक्कार करीत आहोत। याबाबतीत महापौर उपमहापौर स्थायी समिती व सर्व सदस्यांनी हे शहर वाचवावे। नाशिककर याबाबत मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहे असा इशाराही या निमित्ताने देत आहोत। राजेंद्र बागुल, काँग्रेस पक्षनेता, महाराष्ट्र नंदन न्यूज 24 साठी नाशिक, प्रतिनिधी समीर सोनवणे।